अहमदनगर बोलेगाव येथे अविनाश मांडगे यांच्या मोपेड मोटारसायकल वाहनास चारचाकी वाहनानं धडक देऊन त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील 17,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट आणि 2 लाख रुपये रक्कम रोख बळजबरीनं हिसकावून घेतली आहे. त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून पसार झालेत. या संदर्भात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं सदर गुन्ह्याचा तपासात तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार गुन्ह्याच्या तपासात असताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना आरोपी संदर्भात माहिती मिळाली की सदरचा गुन्हा 4 आरोपींकडे चौकशी करत असताना त्यांच्याकडे वाहनांमध्ये गांजा सापडला. या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहेत. तोफखाना पोलीस स्टेशन ते 11/6/2024 रोजी बोलेगाव हद्दीमध्ये आम्ही पकडलेल्या आरोपींनी एका फिर्यादीला गाडीने पाठीमागून धडक देऊन त्याला पाडून त्याच्याकडचे 2 लाख आणि 2 मोबाईल असे हिसकावून त्या डिक्कीतून घेऊन गेले होते. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय SP सर, ॲडिशनल सर आणि DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डिटेक्शन टीमचे अधिकारी PSI पाटील, त्यांची टीम जपे, बाकी इतर सर्व अंमलदारांनी तपास दुसऱ्या दिवशी तात्काळ 12 तासाच्या आत आम्हाला 2 आरोपींविषयी माहिती मिळाली. त्या 2 आरोपींना उचलल्यानंतर त्यांच्याकडून पुढील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर बाकीचे 3 आरोपीही पकडले आणि सोबत गुन्ह्यात जी वापरलेली गाडी होती होंडा सिटी ब्लॅक कलरची, ती गाडी ताब्यात घेतली आहे. सदर गाडीची आम्ही झडती केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळपास 4.5 किलो गांजा मिळालेला आहे. NDPS ॲक्ट अंतर्गत आम्ही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि 2 आरोपीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. ह्या बाकी 3 आरोपी आम्ही नंतर वर्ण करून पुढील तपास करीत आहोत.